नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जवळपास 1.5 महिन्यांनंतर मी आपले बदलापूर या पेजवर लाईव्ह येते. तमाम बदलापूरकरांनी मला अत्यंत प्रेम दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा बदलापूरकरांना अशाच ज्या लाईव्ह बातम्या आहेत किंवा बदलापुरातील घडणाऱ्या घडामोडी सांगण्यासाठी पुन्हा एकदा या कुठल्या तरी या माध्यमाची दखल घ्यावी या अनुषंगानं मी जेव्हा पत्रकारिता सुरू केली आणि पुन्हा एकदा 1.5 महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा लाईव्ह येते आणि आजचा एक महत्वाचा विषय घेऊन आता आपण लाईव्ह येतोय. मुरबाड मतदारसंघातून आपण बघतोय विधानसभेची निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघातून काल एक महत्वाची घोषणा करण्यात आली. मनसेच्या संगीता चेंदवणकर यांना मुरबाड मधून उमेदवारी मिळालेली आहे आणि बदलापुरातून पहिली महिला उमेदवार जी आहे ती पुरुष उमेदवारांना काटेकी टक्कर देण्यासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उभी राहणार आहे. संगीता चेंदवणकर हे नाव बदलापूरकरांसाठी नवं नाहीये. बदलापुरात ज्या वेळेला अन्याय जेव्हा उचलून येतो आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पहिला आवाज जो उठतो तो संगीता चेंदवणकर यांचा आणि त्याच संगीता चेंदवणकर यांना मनसेकडून राज ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि या उमेदवारीनंतर आता मनसेच्या महिला उमेदवार ज्या आहेत संगीता चेंदवणकर आपल्या सोबत आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून घेतोय. सर्वप्रथम तुमचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद आणि तुमचं आपले बदलापूरमध्ये स्वागत. काय पहिली प्रतिक्रिया आहे? काल उमेदवारी जाहीर झाली आणि पहिली प्रतिक्रिया काय आहे? सन्माननीय राजसाहेबांचे मी पहिले आभार मानेन. बदलापूर शहरात मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून किंवा त्याही आधी मी राजकारणामध्ये होती, पण सर्वसामान्य घरातली मुलगी गृहिणी ज्यावेळेला राजकारणात उतरते आणि सक्रिय राजकारणामध्ये उतरते त्यावेळेला राजसाहेबांसारखं जे नेतृत्व आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राचं मराठी माणसाचं शेवटचं आशास्थान म्हणेन मी. त्यामुळे त्यांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला आहे, कारण राजसाहेबांनी प्रत्येक वेळेला महिलांचे विषय मांडलेले आहेत. महिलांवरती झालेले अत्याचार असतील, आपण बघत असाल की त्यांच्या सभा असतील किंवा मेळावे असतील, त्या मेळाव्यांमध्ये प्रत्येक वेळेला त्यांनी महिला अत्याचार आणि महिला सबलीकरण सक्षमीकरण यावरती त्यांनी ते बोललेले आहेत. राजसाहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. मी खरोखर राजसाहेबांचे आभार मानेन की गेली 18 वर्ष मी जे काही काम केलं त्या कामाला कुठेतरी न्याय द्यायचा प्रयत्न साहेबांनी केलेला आणि तो न्याय मला मिळालेला आहे. मी त्याच वेळेला सांगितलं होतं ज्यावेळेला मला साहेबांनी स्टेजवर बोलून माझा सत्कार केलेला, ज्यावेळेला चिमुकलींचा विषय बदलापूर शहरात झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात गाजला. राजसाहेबांनी ज्यावेळेला मला स्टेजवर बोलवलं होतं त्यावेळेला माझी प्रतिक्रिया तीच होती की मी जग जिंकल्याच जमा आहे. मला आता आमदारकी किंवा नगरसेवक किंवा कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे. परंतु राजसाहेबांनी आज ज्यावेळेला उमेदवारी डिक्लेअर केली, खरोखर मी राजसाहेबांचे पुनश्च आभार मानेन की महिला काय करू शकते किंवा काय करेल याचं ज्वलंत उदाहरण माझ्या समोर साहेबांनी माझ्या रूपाने आणलेलं आहे. आणि मी मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत बदलापूर शहरात काम करत होती, तर माझं जे प्रस्थ आहे ते आता हळूहळू वाढायला लागलेलं आहे, माझं कार्यक्षेत्र वाढायला लागलं आहे. त्यामुळे राजसाहेबांनी जी काही मला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीसाठी मी साहेबांचे आभार मानेन. नक्कीच संगीता मॅडम, आता आपण जे बघतोय सध्याची राजकीय परिस्थिती, आपण बघितलेले महायुतीचे उमेदवार किसन कथोरे जे यंदा विद्यमान आमदार सुद्धा आहेत, गेले चार टर्म ते आमदारकी भूषवित आहेत, त्यांनाच पुन्हा एकदा आमदारकी मिळालेली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार देखील निश्चितच ठरलेले आहेत. सुभाष पवार जे रिंगणात उतरतील त्यांना कुठेतरी एक काटेकी टक्कर देण्यासाठी महिला उमेदवार म्हणून तुमचा राजकारणात जो काही मोठा प्रवेश होतोय या दृष्टिकोनातून, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारचा हा प्रवास असणार आहे? तुम्हाला किती आव्हानात्मक वाटतंय? आव्हान तसं पाहायला गेलं तर खूप मोठं आहे, कारण महायुतीचे जे उमेदवार आहेत सन्माननीय किसन कथोरे साहेब यांचा अनुभव आहे आणि माझ्याकडे तसा पाहायला गेलं तर अनुभव नाही आहे. पण मी तर म्हणेन की साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे मला पूर्ण ताकदीने उतरणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये माझ्यासारखे चेहरे बदलापूर शहरात किंवा मतदारसंघामध्ये जे काम करतायत, प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतायत, मी म्हणेन प्रामुख्याने, कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये निष्ठा कुठे राहिलेली नाही आहे. ज्यावेळेला आपल्याला उमेदवारी मिळत नाही किंवा काही राजकारणामध्ये भांडणं होतात पक्षांमध्ये, त्यावेळेला आपण पक्ष सोडतो. पण माझ्यावरती मी जो काही संघर्ष केला आहे त्या संघर्षाला शासनाने न्याय दिलेला आहे आणि माझ्यासारखी महिला जर राजकारणामध्ये आलेली आहे तर मी बदलापूरकरांना आव्हान करीन
की महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांसाठी मी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. महिला सुरक्षा असेल, महिला सक्षमीकरण, सबलीकरण असेल, म्हणजे अगदी म्हणायला गेलं तर बदलापूर शहरात ज्या ज्या वेळेला हळदी कुंकाचे कार्यक्रम होतात तर आम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम न करता त्यावेळेला मी लाठीकाठीचे प्रशिक्षण चालू केलं होतं आणि गुड टच बॅड टच जे आहे ते आम्ही त्यावेळेला चालू केलं होतं. आत्ता काही राजकारण्यांनी ते चालू केलं, पण त्या गोष्टीमध्ये कुठेही राजकारण न करता एक समाजकारण, ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी सांगितलेलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण तुम्ही केलं पाहिजे राजकारणात काम करत असताना, तर त्या पद्धतीने मी करत आली. आणि माझी बदलापूरकरांना विनंती आहे की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जर संगीता चेनवणकरने तुम्हाला साथ दिलेली आहे तर नक्कीच तुम्ही ह्यावेळेला मला मतदान करा आणि सन्माननीय राजसाहेबांना सुद्धा साथ द्या. नक्कीच आपण बघतोय की गेल्या 1.5 महिन्यात बदलापुरात जी काही परिस्थिती उद्भवली, 2 चिमुकल्यांवर जो काही लैंगिक अत्याचार झाला आणि ती जी घटना आहे ती तुमच्या माध्यमातून जगासमोर आली आणि त्याची दखल कुठेतरी देशाला घ्यावी लागली, कारण एक जनप्रक्षोभक आंदोलन जे आहे ते जनतेतून उभं राहिलं. त्याला कोणाचंही नेतृत्व नव्हतं, मात्र प्रत्येक जण एक नेतृत्वानं किंवा एक आशेनं तुमच्याकडे बघत होतं आणि ते आंदोलन जे आहे ते यशस्वी झालं. कुठेतरी आरोपीला एक जी हवी ती शिक्षा मिळाली, त्या मुलींना न्याय मिळाला. या सगळ्या ज्या घटनेमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका तुम्ही बजावली, त्यामुळेच कुठेतरी पक्षप्रमुखांनी तुमचं चांगलं अभिनंदन केलेलं आहे, कौतुक केलेलं आहे आणि या कौतुकाची थाप म्हणून किंवा या सगळ्या कामाची पोचपावती म्हणून आज तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे. तर जनतेला काय आश्वासित कराल की ही जी उमेदवारी मिळालेली आहे याला तुम्ही कशा प्रकारे न्याय देणार आहात? मी सर्वप्रथम सांगेन की बदलापूर शहर असेल किंवा इतर परिसर असेल, पूर्ण मुरबाड मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्रात कुठेही ह्या घटना घडत असतात, पण ज्या वेळेला ही घटना घडते तर त्या घटनेचं गांभीर्य पहिली गोष्ट आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. याही आधी म्हणजे ती घटना घडायच्या 15 दिवस आधी बदलापूर शहरामध्ये एक गँगरेप झाला होता. ते जे आरोपी होते ते आरोपी एका राजकीय पक्षाच्या बॅनरवरती दिसत होते. मी ह्या गोष्टीला अधोरेखित करीन की राजकारणामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हे गुन्हेगारांचे चेहरे जे आहेत ते बॅनरवरती दिसायला लागतात. लोकांच्या मनामध्ये ती भडास होती की आरोपीला शिक्षा होत नव्हती त्या प्रकरणामध्ये. त्यानंतर लागोपाठ जेव्हा हे प्रकरण आलं, ती खरोखर दुर्दैवी गोष्ट होती की 3, 3.5, 4 वर्षाच्या मुलींवरती ज्या वेळेला असे प्रसंग होतात, मी तर पालकांचे आभार मानेन की त्या पालकांनी पुढाकार घेतला आणि ते माझ्याकडे आले. आपण कुठेतरी त्या गोष्टीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. पण ह्या सर्व घडामोडी घडत असताना बदलापूर शहरात ज्या काही इतर समस्या आहेत, म्हणजे लाईट प्रश्न असेल, पाणी प्रश्न असेल, रस्ते असतील, मी आता मगाशी म्हणाली त्याप्रमाणे लोकलच्या समस्या असतील, म्हणजे ट्रेनची समस्या जी आहे ती खूप मोठी आहे. बदलापूर शहर 4थ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर आहे. मोठ्या प्रमाणावरती महिला वर्ग बदलापूरमधून मुंबईच्या दिशेने रोजीरोटीसाठी, पोटापाण्यासाठी बाहेर पडत आहे. आणि ह्या सर्व घडामोडी घडत असताना ज्यावेळेला असा प्रसंग घडतो, म्हणजे कुठल्याही पालकांना 5,000 2,000 कमवणाऱ्या पालकांना सुद्धा वाटतं की आपली मुलं सुरक्षित राहावीत, तर त्या 2 मुली सुरक्षित नव्हत्या किंवा इतर असे प्रसंग बदलापूर शहरात वारंवार घडत असतात. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ती भडास होती. त्याचबरोबर लागोपाठ आधी जो झालेला कलकत्त्याचा प्रकार होता तोही प्रकार त्याला लागून आलेला होता. त्यामुळे ही जी काही भडास होती आणि बदलापूरकरांच्या मनामध्ये आतापर्यंत ह्या राजकारण्यांनी एक प्रकारचं जे फक्त पैशाचं आमिष दाखवून जे काही वातावरण तयार केलेलं होतं, तर ही जी काही भडास होती ही भडास त्यावेळेला निघाली. अगदी रेल्वे ट्रॅकमध्ये सुद्धा लोक उतरली. बदलापूरच्या राजकारण्यांनी असं सांगितलं की ती लोक जी होती ती बाहेरून आली, पण मी तर म्हणेन ती लोक बाहेरची नव्हती. कारण तुम्ही जर रेल्वेची FIR बघितली किंवा स्थानिक पोलिसांची FIR बघितली तर त्यामध्ये बदलापूर शहर आणि इतर आजूबाजूच्या परिसरातली गावांमधली मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग जो आहे तो रेल्वे ट्रॅकमध्ये उतरलेला आणि त्यांच्यावरती नंतर जे काही लाठीचार्ज झाला किंवा नंतर गुन्हे दाखल झाले, तुमच्यावर पण माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर होत्या ह्या सगळ्या प्रोसिजर घडत होत्या आणि आजही लोकांच्या मनामध्ये त्या गोष्टीबद्दल राग आहे. आणि मी बदलापूरकरांना सांगेन की आपल्या मुली जर सुरक्षित राहायच्या असतील तर तुम्ही खरोखर मला एकदा संधी द्या आणि बदलापूर शहरामध्ये आपल्या लेकीबाळींना रस्त्याने चालताना, उठताना, बसताना किंवा काही जिथे कुठे प्रॉब्लेम असतील तुम्ही मला नक्की आवाज द्या. ही संगीता चेनवणकर तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल. नक्कीच. जसं आता थोड्या वेळापूर्वी आपण म्हणालात की
या ठिकाणचा अनुभव नाहीये तुम्हाला नेतृत्वाचा, पण तुम्हाला राजकीय वारसा लाभलेला आहे तुमच्या वडिलांकडून, जे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे गेले अनेक वर्ष. ते आता हयात नाहीयेत, मात्र त्यांनी जो राजकीय वारसा तुम्हाला दिलेला आहे, कारण इतक्या वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून जो अनुभवलेला आहे तोच तुम्हाला आलेला आहे. काय वाटतंय आज कुठेतरी एक बाबांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली आहे का? ही बाबांचं स्वप्न होतं तुमच्या की तुम्ही नेतृत्व करावं आणि ती संधी आता तुम्हाला मिळते, काय सांगा? माझे वडील जे आहेत ते सन्माननीय राजसाहेबांकडे बॉडीगार्ड होते. त्यांनी त्यावेळेला सेनेचं अगदी प्रामाणिकपणे काम केलं. म्हणजे अगदी त्या काळात आपण बघायला गेलो तर वडापाव खाऊन म्हणतो तो प्रचार त्यांनी त्यावेळेला केला. त्यावेळेला त्यांच्या अंगाखांद्यावर, म्हणजे माझा जन्म शिवसेनेच्या शाखेतला आहे असं म्हणायला तर हरकत नाही. तो जो काही त्यांच्याकडनं जो काही राजकीय वारसा मला मिळाला तो माझ्या रक्तात भिनला गेला. आणि खरोखर प्रामाणिकपणे काम काय असतं आणि ते कसं करायचं किंवा सत्याला न्याय मिळतो त्याचा खूप उशीर होतो याची जी शिकवण होती ती मला माझ्या वडिलांकडनं मिळाली. आणि माझी जी काही उमेदवारी आहे ती माझ्या वडिलांमुळे मला मिळालेली आहे असं मी म्हणेन. कारण राजसाहेब किंवा असतील किंवा उद्धव साहेब असतील यांना जवळून माझ्या वडिलांनी बघितलेलं होतं. राजसाहेबांवरती त्यांचं नितांत प्रेम होतं. म्हणजे ज्या वेळेला ते सेनेचं काम करत होतं त्यावेळेला बदलापूर शहरामध्ये मी मनसेची उमेदवारी घेतलेली 2010ला. पण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला ते माझ्या कार्यालयामध्ये यायचे त्यावेळेला बाळासाहेबांचं नाव घेऊन आतमध्ये येत होते. ती निष्ठा कुठेतरी मला त्यांच्यात दिसत होती आणि ती निष्ठा आज माझ्यामध्ये देखील आहे. राजसाहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. मी शेवटच्या श्वासापर्यंत राजसाहेबांना विसरणार नाही. कारण मी पुन्हा सांगेन की सर्वसामान्य घरातली महिला मुलगी ज्यावेळेला तरुण वर्ग ज्यावेळेला रस्त्यावर उतरतो, अंगावर केसेस घेतो, आजचा जो म्हणजे 2 महिन्यापूर्वीचा जो काही प्रकार घडलेला होता त्या गोष्टीमध्ये राजसाहेबांनी मला जो काही पाठिंबा दिला, म्हणजे एक नेता आपल्या कार्यकर्त्याच्या मागे ज्यावेळेला खंबीरपणे उभा राहतो त्यावेळेला मागे आपल्या कोणी बरोबर जरी नसेल ना तरी सुद्धा आपल्याला काही वाटत नाही. आज माझे वडील हयात नसले तरी राजसाहेबांमध्ये मी माझा बाप बघते, माझे वडील बघते, माझा भाऊ बघते, ज्यांनी मला कायमस्वरूपी साथ दिली. आणि मी बदलापूरकरांना सांगेन की तुम्ही सुद्धा एकदा राजसाहेबांना आजमावून बघा. राजसाहेब काय आहेत किंवा काय करू शकतात, महाराष्ट्राचा बदल काय करू शकतात. माझं सुद्धा स्वप्न आहे की राजसाहेबांनी मुख्यमंत्री व्हावं. महाराष्ट्रामध्ये जो काही बदल असेल करणारी व्यक्ती असेल ती फक्त सन्माननीय राजसाहेब असेल. आणि माझी जी काही उमेदवारी आहे ही मी माझ्या वडिलांसाठी म्हणून अर्पण करते, आदरांजली म्हणून त्यांना अर्पण करते. बाबांची किती आठवण येते आजच्या क्षणाला? खूप प्रचंड आठवण येते मला वडिलांना. ज्यावेळेला मला काल उमेदवारी जाहीर झाली खरोखर माझ्या डोळ्यात पाणी आलं की आज माझा वडील माझा बाप माझ्या बरोबर हा होता. मी साहेबांचे खरोखर आभार मानेन की साहेब तुम्ही माझ्यावरती कायमस्वरूपी असंच लक्ष ठेवा आणि माझ्यावरती विश्वास दाखवा. मी शेवटच्या श्वासापर्यंत सन्माननीय राजसाहेबांच्या बरोबर राहील. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, उमेदवारी अर्ज कधी दाखल करताय आणि उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे कोण वरिष्ठ, कोण नेते आणि पक्षप्रमुख उभे तुमच्यासोबत असणार आहेत का? पक्षाच्या आमच्या ज्या सरचिटणीस आहेत शालिनीताई ठाकरे, मी जसं म्हणाली की राजसाहेबांनी माझ्यावरती वडिलांप्रमाणे प्रेम केलं. सन्माननीय शालिनीताई ठाकरे ज्या आहेत त्यांनी सुद्धा, आणि शर्मिला वहिनी ज्या आहेत आमच्या राजसाहेबांच्या मिसेस, त्यांनी सुद्धा माझ्यावरती आईसारखं बहिणीसारखं प्रेम केलं. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये मी त्या 2 पोलिसांना भेटण्यासाठी गेली होती. वहिनीने खरोखर मला मिठी मारली आणि मला म्हणायला, संगीता तू जे काही काम केलं त्या कामाला खरोखर तोड नाही आहे. तर मी स्वतः वहिनींना सांगितलेलं आहे की मी जी उमेदवारी चा अर्ज दाखल करणार आहे त्यावेळेला तुम्ही दोघीजणी सुद्धा माझ्यासाठी खूप गरजेच्या आहात. आणि त्या मायमाऊलींना सुद्धा त्यांचे सुद्धा मी आभार मानेन की त्या माझ्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. कधी उमेदवारी अर्ज दाखल करता? लवकरच 2 ते 3 दिवसामध्ये मी माझा उमेदवारी अर्ज दाखल करीन. आणि बदलापूरकरांना सांगेन की जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की ही संगीता तुमच्यासाठी कायमस्वरूपी उभी होती, मी तुमच्यातलीच आहे, तुमच्यामधलीच आहे असं समजून, आणि तुम्हीच संगीता चेनवलकर म्हणून उमेदवारी अर्ज माझ्याबरोबर दाखल करण्यासाठी भरण्यासाठी म्हणून बदलापूरकरांनी यावं एवढी मी विनंती करेन. कालपासून लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? मला खरं सांगू का, मला बऱ्याच लोकांचे फोन येतात की निवडणूक लढवायची आहे बाळा, तुझ्याकडे पैसे आहेत का? खरोखर पैशांची गरज आहे का असा मला प्रश्न आता पडायला लागलाय. कारण मला जे बदलापूरकरांचे फोन येतात तर मला लोक समोरून विचारतात की तुला पैशांची गरज आहे का? तर मी त्यांना सांगितलंय माझं काम आहे, माझ्याकडे पैसा जरी नसला तरी माझं काम आहे. एका ठिकाणी पैसा आणि एका ठिकाणी काम अशी जर तुलना करायला गेलो तर तुम्हीच ठरवायचं आहे की नक्की मतदान कोणाला करायचं.
कारण मी आतापर्यंत बदलापूरकरांसाठी जे केलंय ते मला सांगायची गरज नाहीये. बदलापूरकरांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि अजूनही काही लोक आजमावत आहेत. माझ्याकडे अजूनही बरेचसे विषय येत आहेत. त्यामुळे माझ्याकडे जरी पैसा नसला तरी बदलापूरकरांना तुम्ही मला साथ द्या. ही संगीता चेनवडकर तुमच्यासाठी कधीही कुठेही केव्हाही उपलब्ध असेल. ही खूप मोठी गोष्ट आहे की लोक स्वतःहून लोकवर्गणी गोळा करतायत संगीता चेनवडकर यांच्यासाठी, पुढाकार दाखवतायत की निवडणूक लढवण्यासाठी जो काही आर्थिक जो भार असतो तो उचलण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. एक महिला म्हणून जे तुम्ही काम करत आहात त्याच्यासाठी एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी, या निवडणुकीला जे सामोरे जात आहे त्यासाठी आपले बदलापूरकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुम्ही या बातमीवरती तुमच्या प्रतिक्रिया जरूर अवश्य नोंदवा. महिला उमेदवार ज्या आहेत आपल्या बदलापुरातून उभ्या राहिलेल्या संगीता चेनवडकर, मनसेकडून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि ते या निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत. काय माहोल असणार आहे हे आपण येत्या पुढच्या काळात बघणार आहोत. मात्र या सगळ्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारेल ह्या नंतरचा प्रश्न झाला. मात्र ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेत, प्रचारात आणि त्याचबरोबर लोकांचा कोणाला प्रतिसाद मिळतोय हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही बातमी बघत असाल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा.